प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे, त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। आज सकाळी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार झालेली आहे, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज राज्याच्या दौऱ्यावर देखील आहेत। सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची थोड्याच वेळात पालघरमध्ये सभा पार पडलेली आहे। अमोल कोल्हे मालेगावच्या निमगावाला सभा घेणार आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे पिंपळगावात सभा घेणार आहेत। तर पाचव्या टप्प्यासाठी राज्यात 20 मेला मतदान होणार आहे। यात मुंबईतील सर्व मतदारसंघांचा समावेश आहे। राज्यातील मुंबईसह 7 मतदारसंघातील प्रमुख लढतींवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर उत्तर मुंबईमध्ये भाजपचे पियुष गोयल तर काँग्रेसचे भूषण पाटील आमने सामने असतील। त्यानंतर उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपचे उज्ज्वल निकम तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमने सामने असणार आहेत। त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईमधील शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर मैदानात असतील। उत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजपच्या मिहिर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आमने सामने आहेत। दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत आमने सामने असणार आहेत। तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई एकमेकांच्या विरोधात उभे आहेत। तर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के तर ठाकरे गटाचेच राजन विचारे आमने सामने असणार आहेत। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तर शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आमने सामने असतील। भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील तर एनसीपी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये लढत होणार आहे। पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबडी एकमेकांच्या विरोधात असतील। तर धुळ्यात भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव मैदानात असतील। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या भारती पवार तर एनसीपी शरद पवार गटाचे भास्कर भगरे एकमेकांच्या विरोधात असतील। त्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे तर शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे एकमेकांच्या विरोधात आहेत।